हेलो चेक. हेलो हेलो चेक. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो हेलो. हॅलो चेक. हॅलो आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅचचा किताब गेला मंगेश वारेच्या नावावरती. 22 धावा या खेळाडूने बनवल्यात. प्लेअर ऑफ द मॅचचा त्या ठिकाणी किताब त्याच्या नावावरती गेलाय. तर थँक्यू राज कस्तुरे सर. तर पुन्हा एकदा घेऊन जातो मैदानामध्ये आजच्या दिवसातील सर्वाधिक महत्त्वाचा सामना, जो असा सामना की या सामन्यातून जो संघ विजय होणार तो संघ थेट फायनलमध्ये खऱ्या अर्थानं दाखल होणार आहेत. SKC धुम्मकवाडी आणि केसीएस गेळवडे या दोन संघांदरम्यान पहिला सेमीफायनलचा सामना असणार आहे. आणि पहिल्या सेमीफायनल इथे सुरुवात केली जाते. सुरुवातीला आपण मंगेश वारे यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय. सलामीचे दोन फलंदाज आता मैदानामध्ये दाखल झालेत. एका दिशेने फलंदाज असणार आहे संजय आणि दुसऱ्या दिशेने असणार आहे दिलीप. संजय आणि दिलीपची ही जोडी मैदानामध्ये आहे. 3 षटकांचा सामना आहे ना, 3 षटकांचा हा सामना. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विश्वास. येस सर, स्टार्ट करा सामना. गोलंदाजी मार्कवरती विश्वास जो आपल्याला पाहायला भेटणार आहे. पहिलाच बॉल कव्हर मध्ये चेंडू खेळून काढलाय क्षेत्ररक्षक पा खूप दूरवरती आणि हा बॉल सरळ निघून जाणार आहे सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार. तुकारामजी पवार साहेब आपण या आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्मानित श्रीमान तुकारामजी पवार साहेब आपण या, ज्यांचा नामोल्लेख मी करतोय. आपण पटपट या ठिकाणी यायचे विनंती आहे. गावातील सर्व मान्यवरांचे सन्मान आपण संपन्न करतोय. सुरुवातीला सन्मान्य तुकारामजी पवार साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल. दुसरा देखील बॉल आपण पाहतो मैदानामध्ये पॉइंट मध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे गोलंदाज विश्वास. विश्वासने स्वतःवरती आता विश्वास ठेवावा लागेल. हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. हो हो मन में है विश्वास, पूरा है विश्वास. आता विश्वासला आता विश्वासवरती स्वतःवरती विश्वास दाखवावा लागणार आहे. पहिला बॉल आपण पाहिला मैदानामध्ये चौकार आला. दुसऱ्या बॉलमध्ये चेंडू पॉइंट वरती गेलाय. सिंगल आली. धावफलकावरची धाबा 5 धाबा ज्या नोंदवल्या गेल्यात. इथं फटका फसला. यस, फटका फसला. यष्टिरक्षक डाऊन दी बॉल आणि संघाला लागतो धक्का क्रमांक पहिला. पहिला विकेट आता मैदानामध्ये पडणार आहे. DJ सन्मान्य तुकारामजी पवार साहेबांचा सन्मान इथे आपल्या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. न्यू बॅटर नवीन फलंदाज गणेश आता मैदानामध्ये दाखल झालेत. खरं तर विश्वासने स्वतःवरती आता विश्वास दाखवलाय. पहिला बॉल थोडासा खराब पडला. चौकार मात्र मैदानामध्ये आला, परंतु चेंडू क्रमांक दुसरा आणि तिसरा खऱ्या अर्थानं पाहण्यासारखा बॉल होता. अचूक टप्पा, अफलातून बॉल मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटलाय. तर न्यू बॅटर नवीन फलंदाज गणेश आता मैदानामध्ये दाखल झालेत. फायटिंग स्कोर आता मात्र धावफलकावरती बनवणं खऱ्या अर्थानं महत्वाचं असणार आहे. महत्वाचा सामना आहे. कोलवर टप्प्याचा बॉल स्ट्रेट डाऊन दी समोरच्या दिशेला चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असणार आहे. सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहतो धावफलकावरची धावा 6 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. सन्मान्य शंकरजी परब साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान आपण करतोय. सन्मान्य श्रीमान शंकरजी परब साहेब आपण देखील यायचे. आपला देखील सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल. मी ज्यांचा नामोल्लेख करतोय त्यांना विनंती, आपण सन्मान घेण्यासाठी त्वरित या ठिकाणी उपस्थित राहायचे. सन्मान्य श्रीमान शंकरजी परब साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. सन्मान्य शंकरजी परब साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय.
मैदानामध्ये जवळच पुन्हा एकदा चौकार आलाय आणि या 4च्या मदतीने धावपलकावरची धावा 10 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. म्हणजे या षटकामध्ये आतापर्यंत 2 चौकार आलेत. खरं तर एक विकेट देखील पडलाय. 5 बॉल आतापर्यंत फेकण्यात आलेत. आता शेवटचा बॉल आहे आणि या शेवटच्या बॉलवरती काय कहाणी असणार आहे हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं. एक बाजूने आपण समालोचन देखील चालू ठेवूयात, दुसऱ्या बाजूने आपण सत्कार समारंभ देखील घेऊयात. फलंदाज त्या ठिकाणी पुन्हा एकदा तयार. ओ इथं बॉल खराब असणार आहे. वाईट बॉल, अवंतर धाव आणि या अवंतर धावेच्या मदतीने धावपलकावरची धावा 11 धावा धावपलकावरती आहेत. धावपलकावरची धावा 11 धावा. जय हनुमान क्रिकेट क्लब मांजरे आयोजित जय हनुमान चषक 2026 ची स्पर्धा खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला भेटते. चेक. सन्माननीय प्रकाशजी सुतार साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्मान्य श्रीमान प्रकाशजी सुतार साहेबांचा देखील विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. सन्मान्य श्रीमान प्रकाशजी सुतार साहेबांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न केला जातोय. मैदानामध्ये आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा बॉल आणि नक्कीच त्या बॉलचा शिकार झालाय. फलंदाज संजय मैदानामध्ये आता माघारी परतणार आहे. फलंदाजी संघ धुमकवाडी संघ थोडासा अडचणीमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. गोलंदाज आपण पाहतोय विश्वाचं कौतुक आहे मित्रांनो. 2 खराब चेंडू तर फेकलेत, परंतु 2 महत्त्वाचे विकेट देखील त्याने डगआउटच्या दिशेने पाठवलेत. अशी गोलंदाजी हवी. खरं जर पाहिलं गेलं तर एकदा चुकी झाल्याने कुणी खचून न जाता खऱ्या अर्थानं तिथून नवीन प्रवास कसा करायचा ना, तो विश्वासकडनं शिकण्यासारखा आहे. 6 बॉल फेकले, 6 बॉलमध्ये वैयक्तिक धावा खर्च केल्या 11 आणि त्यामध्ये 2 विकेट देखील घेतलेत. तर षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं चालू होतं गोलंदाजी मार्कवरती विशाल. सन्मान्य मारुतीजी सुतार साहेबांचा देखील विशेष सन्मान केला जाईल. सन्मान्य मारुतीजी सुतार साहेब आपण या आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. सन्माननीय मारुतीजी सुतार साहेबांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय स्टार्ट होता. अकोला टप्प्याचा बॉल ऑन साईडला, क्षेत्ररक्षक उपस्थित. ओ झेल मैदानामध्ये सुटलाय. सिंगल आली, दुसऱ्या देखील धावेचा प्रयत्न केला गेला आणि मैदानामध्ये दुसरी देखील धाव कंप्लीट आहे. सन्माननीय श्रीमान मारुतीजी सुतार साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. सन्माननीय सारिकाताई नारकर यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. सन्माननीय दीपकजी कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण सारिकाजी नारकर यांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती संपन्न करतोय. मी त्यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय दीपकजी कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. त्या मैदानामध्ये आपण पाहतोय गणेश देखील झेलबाद झाले. तर न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. सन्माननीय सारिकाताई नारकर यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. नवीन फलंदाज जयदीप मैदानामध्ये दाखल झालेत. धावपलकावरची धावा 13 धावा स्थिर. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. सन्माननीय दीपकजी कांबळे साहेबांचा देखील सन्मान आपल्या मुख्य मंचावरती संपन्न केला जाईल. शंकर परब यांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय कांबळे साहेबांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती संपन्न करतोय. सन्माननीय दीपकजी कांबळे साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल. धावपलकावरची धावा 15 धावा ज्या नोंदवल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत. धावपलकावरची धावा 15 धावा. सन्माननीय दीपकजी कांबळे साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. सन्मान्य श्रीमान शिवाजी वारे साहेबांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. सन्मान्य श्रीमान शिवाजी वारे साहेब आपण या आपला देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न केला जातोय. अर्जुन आढाव यांच्या शुभ हस्ते आपण शिवाजी वारे साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करणार आहोत.
डबल कवरती 17 धावा नोंदवल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरं षटक आहे. प्रगतीपथावरती आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल आहेत. अवघड्या टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय मिड विकेट मध्ये चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. सिंगल धाव. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नसणार आहे आणि या सिंगलच्या मदतीने डबल कवरची धावा 18 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. सन्माननीय महेश वारे यांचा देखील सन्मान आपल्या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. सन्माननीय महेशजी वारे आपण त्वरित यायचे विनंती आहे. संभाजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण महेश वारे यांचा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. पुन्हा एकदा जबरदस्त फटका मैदानामध्ये आपण पाहतोय. मेडॉनच्या दिशेने चेंडू गेलाय. सिंगल आले. दुसऱ्या देखील धाब्याचा प्रयत्न केला गेलाय आणि मैदानामध्ये आपण पाहतोय दुसरी ही धाव सक्सेस आहे. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला होता. अपील केली आहे आणि मैदानामध्ये तिसरी देखील धाव आता पूर्ण होणार आहे. कधी कधी अति उत्साहपणा देखील आपल्याला खूप महागात पडतो आणि तेच मैदानामध्ये आपल्याला दिसलाय. 3 धावा आल्यात आणि या 3 धाब्याच्या मदतीने धावपलकावरच्या धावा देखील वाढत आहेत. 21 धावा धावपलकावरच्या नोंदवल्या गेल्यात. सन्माननीय विष्णू पाटील साहेबांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती संपन्न केला जातोय. सन्माननीय श्रीमान विष्णू पाटील साहेब आपण या. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न केला जाईल. आपण यायचे विनंती आहे. 2 षटक मैदानामध्ये संपलेत. 12 चेंडूंचा खेळ आता मैदानामध्ये संपला आहे आणि या 12 चेंडूंच्या अखेरीस धावपलकावरती आपण पाहतोय 3 बाद 21 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. सन्माननीय सावजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय. विष्णू पाटील साहेबांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. धबलकावरती धावा 21 धावा नोंदवल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तानाजी चेक. सन्माननीय राजारामजी पाटील साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. मी विनंती करतोय राजाराम पाटील साहेबांना की आपण यायचे. आपला देखील सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल. सन्मान्य श्रीमान राजाराम पाटील साहेबांचा सन्मान तुकाराम पवार यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होईल. फुलटा स्वरूपाचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला क्रॉस बॅट. क्षेत्ररक्षक चुकी आणि मैदानामध्ये बॉल निघून जाणार आहे सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार आला आणि या 4च्या मदतीने आपण पाहतो डबल कव्हरची धावा 27 धावा नोंदवल्या गेल्यात. माफ करा 25 धावा नोंदवल्या गेल्यात. 25 रन्स 25. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेला. स्टँड अँड डिलिव्हर. बॉल सरळ जाईल आउट ऑफ द पार्क. येईल खणखणीत षटकार. सन्माननीय प्रल्हादजी वारे साहेबांचा विशेष सन्मान केला जातोय. सन्माननीय प्रल्हादजी वारे साहेबांना विनंती आपण देखील यायचे. आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. आता मात्र गेलवडे संघावरती फलंदाजाने आक्रमण केलं. एक चौकार आला. तदनंतर समोरच्या दिशेने एक षटकार आपण पाहिला. पुन्हा एकदा वा भाई वा. लागोपाठचा दुसरा षटकार मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. जबरदस्त फटकेबाजी आपण पाहतोय फलंदाज दिनेशच्या माध्यमातून. चौकार तदनंतर लागोपाठचे 2 षटकार. बॉल द्या आयोजक कमिटी.
घ्या बॉल घ्या प्रकाश भाऊ. लागोपाठची 2 षटकार आणि धावबलकावरची धावा आपण पाहतोय. 37 धावा 37 रन्स ज्या स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्या. चेक. सन्मान्य सागर पाटील यांचा सन्मान केला जाईल. तुषार पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सागर पाटील यांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती संपन्न करतोय. चला विनंती आहे की वेळ वाचवा मित्रांनो. आपण वेळेसाठी थांबू शकतो परंतु वेळ कोणासाठी थांबली जात नाही. खरं तर वेळ वाचवायचा आहे. धावपलकावरती 37 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. पुन्हा एकदा जबरदस्त फटका. एक्स्ट्रा कव्हर फोडलाय आणि बॉलला सरळ वाढवलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार. सन्मान्य संभाजी पाटील साहेबांचा देखील सन्मान आपल्या मुख्य मंचावरती संपन्न केला जाईल. सन्मान्य श्रीमान संभाजी पाटील साहेबांचा सन्मान सन्मान्य सारिकाताई नारकर यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करतोय. संभाजी पाटील साहेबांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती सन्मान्य सारिकाताई नारकर यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. मैदानामध्ये चौकाराला आणि या 4च्या मदतीने धावबलकावरची धावा 41 धावा 41 रन्स ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. पुन्हा एकदा आडवा बॅटचा चेंडू खेळायचा होता. चेंडू गेलाय मैदानच्या दिशेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 2 धावा आणि या 2च्या मदतीने धावपलकावरची धावा देखील वाढत आहेत. धावपलकावरती 43 धावा 43 रन्स ज्या स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात. चेक. सन्मान्य डॉक्टर राहुल पाटील साहेबांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. सन्मान्य डॉक्टर राहुल पाटील साहेबांना विनंती आपण देखील यायचे. आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. पुन्हा एकदा आखोड्या टप्प्याचा बॉल होता. फटका तर फसला. यष्टीरक्षक त्या ठिकाणी उपस्थित आणि मैदानामध्ये आपण पाहतोय अंतिम क्षणी झेल सुटलाय. 2 धावा घेतल्या गेल्यात आणि या 2च्या मदतीने आपण पाहतोय धावबलकावरची धावा देखील वाढत आहेत. 45 धावा त्या धावबलकावरची नोंदवल्या गेल्यात. पहिला डाव मैदानामध्ये संपला. पहिल्या डावाच्या अखेरीस 45 धावा धावबलकावरती आहेत. तर विजयासाठी केसीएस गेळवडे संघासाठी आव्हान असणार आहे 46 धावेंचं. सन्माननीय आनंदजी धुमाळ साहेबांचा विशेष सन्मान इथे संपन्न होतोय. सन्मान्य श्रीमान आनंदजी धुमाळ साहेबांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. डॉक्टर राहुल पाटील साहेबांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती संपन्न होईल. डॉक्टर राहुल पाटील यांच्या शुभ हस्ते आनंदाजी धुमाळ साहेबांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या मित्रांनो. यानंतर आपल्याला अजून एक सेमीफायनल खेळवायची. त्यानंतर फायनल देखील खेळवायची आहे. कोणत्या संघाला बॅड लाईटला सामोरं जावं लागणार नाही याची सर्वांनीच काळजी घ्या. आणि आपल्याला बक्षीस वितरणासाठी देखील बॅड लाईट होणार नाही याची देखील तुम्ही काळजी घ्यायची आहे. चला फलंदाज गेळवडे संघ. सन्मान्य संतोषजी आढाव साहेबांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. सन्मान्य श्रीमान संतोषजी आढाव साहेब आपण देखील यायचे. आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. सन्मान्य संतोष आढाव साहेबांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावर संपन्न होईल. तदनंतर सन्मान्य बाबासाहेब आलेकर साहेबांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. एससी आधारस्तंभ सन्मान्य बाबासाहेब आलेकर साहेबांचा देखील विशेष सन्मान आपण संपन्न करणार आहोत. हॅलो चिक
जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये डाव क्रमांक दुसऱ्यास होणार आहे सुरुवात. सलामीचे दोन सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेत. एका दिशेने आपण पाहतोय सुभाष पाटील, दुसऱ्या दिशेने विशाल पाटील. या खेळाडूंनी खऱ्या अर्थानं आज आग लावून सोडली आहे. सुभाष पाटीलची बॅटिंग जर झाली तर विशाल पाटीलची बॅटिंग होत नाही, आणि विशाल पाटीलची जर बॅटिंग जर झाली तर सुभाष पाटील लवकर बाद होतो. परंतु ही जोडी खऱ्या अर्थानं खूप महत्वाची आहे. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती ओमकार. विजयासाठी आव्हान असणार आहे 46 धावेंचं. 46 धावा बनवायच्या आहेत. चेंडू असणार आहे 18. 3 षटकांचा हा सामना मैदानामध्ये आहे. पहिलाच फुलटा स्वरूपाचा बॉल मैदानामध्ये आपण पाहतोय. नो बॉल, अति उंची नो बॉल मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. 2 धावा येणार आहेत. 2 धावेने धावफलकावरती श्री गणेशा नक्की झालाय. आता मात्र फ्री हिटची संधी आहे. फ्री हिट ऑन आहे आणि ती संधी भेटली आहे कुणाला? ती संधी भेटली आहे विशाल पाटीलला, की जो या अगोदरच्या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा किताब राहिला. तोच विशाल पाटील. फ्री हिटची संधी आहे. कुठलाच धोका नसणार आहे या चेंडूवरती, आणि आपण पाहणार आहोत फ्री हिटचा कसा फायदा त्या ठिकाणी विशाल घेणार आहेत. डबल कव्हरचे 2 धावा नोंदवल्या गेल्यात. अकरा टप्प्याचा बॉल इथं मैदानामध्ये आपण पाहतोय. कव्हरमध्ये चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. सिंगल आली. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि मैदानामध्ये पाहता पाहता दुसरीही धाव कंप्लीट. 2 धावा आल्यात आणि या 2च्या मदतीने धावफलकावरची धावा देखील वाढत आहेत. धावफलकावरती 4 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. 1 बॉल 4 जे मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. पहिला बॉल न होता खरं तर अति उंची होती. नो बॉलचा फारसा फायदा घेता आला नाही या फलंदाज सुभाषला. कमालीची गोलंदाजी ओमकारची आहे. फ्री हिटचा बॉल होता. माहीत होतं चुकी झाली आहे, परंतु आपणच चुकी केली. आता आपल्याला सावरायचं आहे आणि त्याने ते सावरलंय गोलंदाज ओमकारने. धपलकावरती 4 धावा नोंदवल्या गेल्या. चला स्पीडअप करा, वेळ वाचवायचा आहे मित्रांनो, थोडी घाई करा. हो इथं मैदानामध्ये आपण पाहतोय बॅटपासून बराच दूरवरती ठेवलाय हा बॉल. आडव्या बॅटने खेळायचा होता, परंतु बॅटवरती बॉल येणार नाही आहे. आता मात्र एकमेकांना तर कॉलिंग करून तुम्हाला खेळावं लागणार आहे. कॉम्बिनेशन करावं लागेल सुभाष आणि विशालला. हा बॉल डॉट आलाय. खरं तर पहिला बॉल न पडला त्यानंतर 2 धावा आल्यात आणि चेंडू क्रमांक दुसऱ्यावरती आपण पाहतो एक डॉट बॉल. 2 बॉल 4 धावा. ओहो इथं फुलटा स्वरूपाचा बॉल. पायांचा वापर केला होता. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेलाय, परंतु सुभाषने कळवलाय अंतिम क्षणी नकार. या सिंगलवरती समाधान मानावं लागणार आहे आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहतो धावफलकावरची धावा देखील वाढतायत. धावफलकावरती 5 धावा, 5 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट्स ज्या स्कोर कार्डवरती आहेत. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जे हनुमान क्रिकेट क्लब मांजरे आयोजित खऱ्या अर्थानं एक मानाची स्पर्धा, स्वाभिमानाची स्पर्धा, ती स्पर्धा आहे जय हनुमान चषक 2026. जबरदस्त आयोजन या ठिकाणी आयोजक कमिटीच्या माध्यमातून केलं गेलं. खोलवर टप्प्याचा बॉल आणि मैदानामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा एक सिंगल धाव येईल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावरची धावा देखील वाढत आहेत. धावफलकावरची धावा 6 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. धावफलकावरती 6 धावा. नशिबाच्या रेषेवर चालणारे तर खूप आहेत, पण स्वतःच्या घामाने नशिबाची रेष बदलणे धडाकेबाज फार कमी आहेत. कारण वारसा हक्काने संपत्ती मिळते, परंतु साम्राज्य मिळवण्यासाठी स्वतःचं कर्तृत्व नेहमीच सिद्ध करावं लागतं. आणि आज कोणता संघ कर्तृत्व सिद्ध करणारे पाहावं लागेल. गती परिवर्तन बॉल, चेंज ऑफ पेस. आता मात्र गतीमध्ये बदल केलाय आणि एक जबरदस्त बॉल मैदानामध्ये पदार्पण केलाय. हा बॉल डॉट आलाय आणि धावफलकावरची धावा आपण पाहतोय 6 धावा, 6 रन्स ज्या स्कोर कार्डवरती आहेत. धावफलकावरती 6 धावा ज्या आपल्याला पाहायला भेटतात. पुन्हा एकदा जबरदस्त फटका, एक्स्ट्रा कव्हर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि हा बॉल सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेंसाठी चौकार. जबरदस्त कामगिरी मैदानामध्ये 4च्या मदतीने धावफलकावरची धावा देखील वाढतात. 10 धावा धावफलकावरचे नोंदवल्या गेल्यात. षटक क्रमांक पहिलं षटक मैदानामध्ये संपलाय आणि या पहिल्या षटकाच्या अखेर धावफलकावरती 10 धावा आहेत. सन्मान्य पाडुसे लाड साहेबांना विनंती आहे. यशस्वी उद्योजक आहेत आणि त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. आणि सदाशिव पाटील साहेबांना देखील विनंती, आपण देखील या. दोघांचाही सन्मान इथे केला जाईल. सन्मान्य पांडुसेठ लाड आपण यायचे मंचावरती. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय.
चला समीकरण आहे शेवटचे 12 बॉल आणि 36 धावेंचं. ना पूछो कि मेरी मंजिल कहाँ है, ना पूछो कि मेरी मंजिल कहाँ है, अभी तो सफर का इरादा किया है, ना हारूंगा हौसला उम्र भर, ये मैंने किसी और से नहीं बल्कि खुद से वादा किया है. 12 बॉल आणि 36 धावेंचं समीकरण मैदानामध्ये आहे. काय सामना रंगलाय. एका दिशेने धुमकवाडी तर दुसऱ्या दिशेने गेळवडे या दोन संघामध्ये हा सामना चालू आहे. सन्मानित सदाशिव पाटील साहेबांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. सन्मानित श्रीमान सदाशिवजी पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. मंगेश वारे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. त्यानंतर सन्मान्य पांडुशेठ लाड साहेबांना विनंती, आपण देखील मंचावरती या. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न केला जाईल. इथं मैदानामध्ये आपण पाहतोय हा बॉल डॉट आलाय. आता मात्र 11 बॉल बाकी आहेत आणि 11 बॉलवरती तुम्हाला 36 धावा बनवायच्या आहेत. सन्मान्य पांडुशेठ लाड साहेबांचा देखील सन्मान आपण संपन्न करणार आहोत. अस्सल मराठमोळी घरगती चवीसाठी एकच हॉटेल सह्याद्री थाटचे सर्वेसर्वा आणि येणाऱ्या 31 मार्च 2026 रोजी सन्मान्य प्रमुख पाहुणे अविनाशजी जाधव साहेब, ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना, त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि त्यासोबत मान्य सौभाग्यवती नम्रता रविदादा खरत, नगरसेविका या दोघांच्या उपस्थितीमध्ये खरं तर हा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. आणि खरं तर निमंत्रक आहेत सन्मान्य श्रीमान पांडुशेठ लाड आणि सन्मान्य श्रीमान सीताराम शेठ लाड. विनंती आहे पांडुशेठ लाड, आपण मंचावरती यायचे. आपला सन्मान येथे मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न केला जातोय. आपण या मंचावरती यशस्वी उद्योजक आहेत आणि उद्योग क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय कामगिरी पांडुशेठ लाड यांनी केलेली आहे आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. सन्मान्य पांडुशेठ लाड यांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. दीपक कांबळे यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती संपन्न केला जातोय. सन्मान्य श्रीमान पांडुशेठ लाड साहेबांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. यशस्वी उद्योजक आहेत पांडुशेठ लाड आणि ज्यांचं दातृत्व, वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व अतिशय दमदार आहे. सन्मान्य श्रीमान पांडुशेठ लाड साहेबांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. आणि अपकमिंग तुम्हाला पाहायला मिळेल हॉटेल सह्याद्री थाट, नाद करते काय, यायलाच लागतंय. अगदी त्याचं देखील उद्घाटन समारंभ आपण संपन्न करणार आहोत. 31 मार्च 2026 रोजी त्याचा देखील उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि त्याचं देखील सर्वांना संपूर्ण SCLला त्याचं निमंत्रण या ठिकाणी असणार आहे. सर्वांनी त्या सोहळ्यासाठी देखील उपस्थित राहायचं आहे ही आपला विनंती आहे. हॅलो चिक. सन्मान्य श्रीमान कृष्णाजी वारे साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल. सन्मान्य श्रीमान कृष्णाजी वारे साहेब, आपण देखील या. आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. येस सर, शॉर्ट रन घेतली आहे. समीकरण आहे शेवटचे 7 बॉल आणि 25 धावेंचं. चला टॉससाठी यायचे. RCC स्पोर्ट्स चेंबवणे आणि JSCC मांजरे या दोन संघांदरम्यान सेकंड सेमीफायनलचा सामना या ठिकाणी रंगताना पाहायला मिळेल. मैदानामध्ये आपण पाहतोय नो बॉल आणि नो बॉल वरती घेतली गेली सिंगल धाव. आता इथं फ्री हिटची संधी असणार आहे. 2 धावा आल्यात आणि या 2च्या मटाच्या धावपलकावरची धावा देखील वाढत आहेत. 23 धावा, शेवटचे 7 बॉल बाकी आहेत. 7 बॉल आणि 23 धावेंचं समीकरण आता मैदानामध्ये राहिले. जबरदस्त सामना मैदानामध्ये चालू आहे. 7 बॉल आणि 23 धावा. खरं तर हा बॉल डॉट जर आला असताना तर आगामी येणाऱ्या 6 बॉलवरती काहीतरी कहाणी वेगळीच असते. 7 बॉल 23, फुलटा स्वरूपाचा बॉल आणि इथं मैदानामध्ये आपण पाहतोय त्या बॉलला सरळ पाडवलाय, आउट ऑफ द पार्क, ठोकलाय षटकार. 6 धावा. आता समीकरण आहे शेवटचे 6 बॉल आणि त्यावरती बनवायचे आहेत 17 धावा. चला स्पीडअप करा. टीम मीटिंग नको आहे मित्रांनो. या ठिकाणी आपण एक सन्मान करतोय ज्यांच्या वाणीतून, ज्यांच्या आवाजातून आपण खऱ्या अर्थानं आजचा दिवस ऐकला.
आमचे साथी समालोचक आदरणीय श्री तुषारजी शिंदे सरांचा देखील आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. सरांना विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण या ठिकाणी करायचा. सन्मान्य कृष्णदादा वारे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. चला आरसीसी सेंबवणे संघाचे संघनायक आणि JSCC मांजरेये या दोन संघांदरम्यान सेकंड सेमीफायनलचा टॉस आपण संपन्न करतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ऋषिकेश 6 बॉल आणि बनवायच्या 17 धावा. सामना कंपल्सरी चेस असणार आहे. 6 बॉल आणि 17 धावा. जबरदस्त मॅच मैदानामध्ये चालू आहे. वादळातही जो आढळ असतो किनारा त्यालाच शोधत येतो. इथं अपील केलंय आणि मैदानामध्ये आपण पाहतोय अपीलाला कुठल्याच प्रकारचा प्रतिसाद नाही आहे. पहिलाच बॉल मैदानामध्ये डॉट. शेवटचे 5 बॉल आणि बनवायच्या असतील 17 धावा. कमालीचा बॉल अफलातून चेंडू मैदानामध्ये आपण पाहतो प्राचारण केला आहे. शेवटचे 5 बॉल बाकी आहेत आणि त्या 5 बॉल वरती बनवायच्या असतील 17 धावा. फलंदाज त्या ठिकाणी तयार. इथे देखील मैदानामध्ये आपण पाहतो बॅट वरती परफेक्ट येणार नाही आहे, परंतु आपण पाहतो मिड विकेटला चेंडू आलाय. सिंगल धाव. आता मात्र समीकरण आहे शेवटचे 4 बॉल आणि 16 धावेंचं. विशाल पाटील आणि सुभाष पाटीलची ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. खरं दोन्ही देखील बलाढ्य खेळाडू आहेत, परंतु या सामन्यामध्ये त्यांची बॅट प्रामुख्याने बोलली नाही आहे. इथे देखील मैदानामध्ये आपण पाहतोय धावबादची संधी आणि मैदानामध्ये आपण पाहतोय विशाल पाटीलाचा धावबाद होणार आहे. समीकरण असणार आहे शेवटचे 3 बॉल आणि 16 धावा. शेवटचे 3 बॉल आणि 16 धावेंचं या ठिकाणी आव्हान आपण मैदानामध्ये पाहतोय. स्ट्रायकिंग इनला फलंदाज सुभाष पाटील जे आपल्याला पाहायला भेटणार आहेत. 3 बॉल आणि 16 धावा. इथे देखील आपण पाहतोय बॅट वरती परफेक्ट येणार नाही आहे. सिंगल आली आणि आता जर पाहायला गेलं तर सामना क्षेत्ररक्षण संघाकडे झुकला गेलाय. चेंडू शिल्लक असणार आहे 2 आणि त्यावरती बनवायच्यात 15 धावा. दोन बॉल आणि 15 धावेंची गरज. याची देखील आपण पाहतो मिड ऑफला चेंडू गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे गोलंदाज ऋषिकेशची. जबरदस्त कामगिरी राहिली. जोरदार टाळ्या वाजवा एकदा ऋषिकेशसाठी. काय कामगिरी राहिली आहे जबरदस्त. समोर देखील बलाढ्य खेळाडू होते. सुभाष होता, विशाल देखील होता, परंतु जागेवरती थांबवून ठेवलंय या खेळाडूंना. खऱ्या अर्थाने या गोलंदाजाने जबरदस्त कामगिरी. 1 बॉल आणि खूप मोठं आव्हान असणार आहे. इथं देखील खोलवर टप्प्याचा बॉल. शरीराचा वेध घेणारा चेंडू आणि हा सामना खऱ्या अर्थाने जिंकलाय. धुमकवाडी संघ हा सामना जिंकतोय आणि थेट त्या ठिकाणी आपण पाहतोय दाखल होतील फायनल मध्ये.